महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाली। या 65 वर्षात महाराष्ट्रात 21 मुख्यमंत्री झाले, ज्यातील 11 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते। यातील काही तर 3-3, 4-4 वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेत, पण यातील कोणीच मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले नाहीत आणि याचमुळं वर्षानुवर्ष मराठी विस्थापितांचं आयुष्य जगत आले। अण्णासाहेब पाटील यांनी मराठ्यांच्या हक्कासाठी 1982 साली आरक्षणाचा लढा उभा केला, पण प्रस्थापित मराठ्यांनी त्यांचा बळी घेतला। प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित मराठ्यांसाठी साधी एक योजना देखील सुरू करता आली नाही किंवा त्यांनी ती जाणून बुजून केली नाही। पण 2014 साली एक साधारण ब्राह्मण घरातील मुलगा मुख्यमंत्री झाला, ज्यानं या विस्थापितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं। जे 2014 पर्यंत कोणीच केलं नाही ते देवेंद्रजींनी केलं। देवेंद्रजींनी 15 वर्ष बंद असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबळ केलं की ज्याद्वारे 1.5 लाख मराठा उद्योजक तयार झाले। देवेंद्रजींनी नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे मराठा उद्योजक घडवले। देवेंद्रजींनी सारथी संस्थेची निर्मिती केली, ज्यामुळं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा MPSC आणि UPSCच्या स्पर्धेतील टक्का वाढला। देवेंद्रजींनी या तरुणांना स्पर्धा परीक्षा पार करण्याची ताकद दिली। देवेंद्रजींनी भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने सुरू केलेला निर्वाह भत्ता आज हजारो मराठा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरतोय। या निर्वाह भत्त्यामुळे हॉस्टेल न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकार पैसे पुरवत आहे, फी सवलत देत आहे। देवेंद्रजींमुळे मराठा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळाली। रोजगार असो की शिक्षण, मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी इतक्या योजना, इतके निर्णय घेतले, पण हे सगळं करूनही देवेंद्रजी कुठे कमी पडले? फक्त ते जातीने ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट करणार का? मग जातीने मराठा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? या प्रश्नाचं काय? या प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।